प्रतिष्ठित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंना खूप महत्त्व आहे, परंतु स्वतः देण्याची कृती प्राप्तकर्त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. भेटवस्तू स्वीकारण्यापेक्षा भेटवस्तू देणे श्रेष्ठ आहे, असे तो म्हणाला. एका थकलेल्या प्रवाशाच्या आगमनाने पराशराच्या विचारांमध्ये व्यत्यय आला. जो आश्रय आणि विश्रांती घेण्यासाठी आला होता. ऋषी आपल्या पायावर उभे राहिले आणि उदासीन हास्याने त्या अनोळखी व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या बाटलीतून थंड पाण्याचा प्याला दिला. जेव्हा ते शांतपणे एकत्र बसले तेव्हा पराशराने या साध्या कृतीचे महत्त्व प्रतिबिंबित केले की दुसऱ्याला पाणी देणे हे स्वतःच्या भुकेलेल्या आत्म्यासाठी अन्न पुरविण्यासारखे आहे. जेव्हा त्याने आपले विचार संपवले तेव्हा क्षितिजावर तपस्वींचा एक गट प्रकट झाला. त्यांच्या काठी त्याच्या दिशेने येत होत्या. त्यांच्यामध्ये रंतिदेव हा एक उदात्त आत्मा असलेला राजा होता, ज्याने आपले सिंहासन सोडून आध्यात्मिक कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. त्याने मुळे फळे आणि पाने अर्पण करून तपस्वींची पूजा करून या जगात आणि पुढच्या जगात मोठे यश मिळवले होते. रंतिदेव आणि त्याचे साथीदार जात असताना पराशराने पाहिले. त्याची उपस्थिती त्याला आणखी एका उल्लेखनीय व्यक्तिमत्वाची आठवण करून देते. शिवीचा शाही मुंडा, ज्याने अशाच प्रकारच्या अर्पणाने सूर्यदेवाचा सन्मान करून आनंदाचे सर्वोच्च प्रदेश जिंकले होते. या उदाहरणांनी पराशराला आठवण करून दिली की खरी संपत्ती भौतिक मालमत्तेत नाही, तर सद्गुणांचे संवर्धन करण्यात आहे. जेव्हा तो या सत्याचा विचार करत होता तेव्हा त्याच्या शहाणपणापासून जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेला ज्ञानी लोकांचा एक गट त्याच्या भोवती जमला. त्यांनी कर्जाचे स्वरूप आणि जन्माच्या वेळी प्रत्येक व्यक्तीने देव, अतिथीसेवक, पूर्वज आणि अगदी स्वतःसाठीही ते कसे खर्च केले याबद्दल विचारले. पराशर यांनी स्पष्ट केले की एखादी व्यक्ती ही कर्जे विविध मार्गाने फेडू शकते. वेदांचा अभ्यास करणे, यज्ञ करणे, आपल्या पालकांचा आणि शिक्षकांचा सन्मान करणे आणि इतरांसाठी चांगली कामे करणे. त्याने त्यांना मुनीबद्दल सांगितले, ज्यांनी देवतांची पूजा करून आणि पवित्र अग्नीवर शुद्ध लोणी ओतून मोठे यश मिळवले होते. तो ऋचिकाच्या मुलाबद्दल बोलला, जो देवांप्रती असलेल्या भक्तीमुळे प्रसिद्ध ऋषी विश्वामित्र बनला आणि त्याने देवांच्या देवाला प्रसन्न करून शुक्रा बनलेल्या हुसानांच्या कथा आणि एकाग्र मनाने शिवाची पूजा करून मोठे वेगळेपण मिळवणाऱ्या अशिता आणि देवलाच्या कथा सांगितल्याला सस्ता सुले मानू लागला. तसंच पराशराचे विचार तिच्याकडे वळले. एका हिरव्यागार जंगलात एका उंच झाडाखाली ऋषी परशे बसले होते. त्यांचे डोळे जराकडे शहाणपणाने पाहत होते. ते एका तरुण राजसी कर्तव्याचे स्वरूप आणि सामाजिक पदानुक्रम याबद्दल बोलत असताना त्यांचे शब्द एका सौम्य प्रवाहासारखे वाहत होते. त्यांनी सुरुवात केली, सर्वात खालच्या वर्गाला इतर 3 वर्गांकडून उदरनिर्वाह मिळायला हवा. त्यांना न्यायी बनवत प्रेमाने आणि श्रद्धेने सेवा करणे त्यांच्यासाठी योग्य आहे. ऋषीचे डोळे चमकले आणि ते पुढे म्हणाले, जर कोणत्याही शूद्रांचे पूर्वज सेवेत गुंतलेले नसतील तर त्यांनी स्वतःला इतर कोणत्याही व्यवसायात गुंतवू नये. त्यांनी त्यांचा व्यवसाय म्हणून सेवेत स्वतःला गुंतवले पाहिजे. पराशर बोलत असताना एक तरुण शूद्र मुलगा लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन स्पंज जसा की शब्द आत्मसात करत होते. त्याने स्वतःला समर्पण आणि भक्तीसह उच्च जातींची सेवा करण्याची कल्पना केली होती. ऋषींच्या शब्दांनी त्याच्या मनात स्पष्ट चित्रे रंगवली. जसे दागिने आणि धातू सूर्याच्या सान्निध्यामुळे अधिक वैभवाने चमकतात, त्याचप्रमाणे सर्वात खालचा क्रम चांगल्याशी असलेल्या संबंधामुळे वैभवाने रुजळतो. शहाणा, ब्राह्मण, थोर, क्षत्रिय आणि समुद्र वशांनी वेढलेले स्वतःचे चित्रण करत असताना त्या मुलाची कल्पनाशक्ती प्रचंड वाढली. त्याला या सुसंवादी समाजाचा एक भाग होण्याची उत्कंठा होती, जिथे प्रत्येक वर्गाने मोठ्या भल्यासाठी योगदान दिले. पराशराचे शब्द परस्पर आदर आणि सहकार्याचे चित्र विणत होते. पांढऱ्या कपडाचा एक तुकडा ज्या रंगाने रंगवला आहे तो रंग धारण करतो. शूद्रांच्या बाबतीतही असेच आहे. जसा सूर्यास्त होऊ लागला, जंगलावर एक उबदार नारिगी झगमगत होता. तसंच पराशर मानवी जीवनाच्या क्षणभंगूर स्वरूपाबद्दल बोलले. त्यांनी आनंद आणि धोकाच्या काळातही सद्गुणी जीवन जगण्याच्या महत्त्वावर भर दिला. जो शहाणा माणूस आनंदात आणि धोकात जे चांगले आहे तेच साध्य करतो, त्या शास्त्रांचे खरे निरीक्षक मानले जाते. विविध जाती आणि त्यांच्या कर्तव्यांचे वर्णन करताना ऋषीच्या डोळ्यांना जगाच्या कामकाजाची सखोल समज असल्यासारखे वाटत होते. ब्राह्मणांनी शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे, क्षत्रियांनी इतर वर्गाचे रक्षण केले पाहिजे, वैश्यांनी शेती आणि पशुपालनाद्वारे संपत्ती कमावली पाहिजे आणि शूद्रांनी नम्रपणे यज्ञ आणि स्वच्छ वेद्यांसाठी अर्पण गोळा केले पाहिजे. जसजशी यात्रा पडू लागली
तसंच ते पराशराच्या शब्दाने एका सुसंवादी समाजाचे चित्र रेखाटले, जिथे प्रत्येक वर्ग एकमेकांचा आदर आणि पाठिंबा करत होता. तो आदर आणि आदराने केलेल्या भेटवस्तूचे महत्त्व सांगत अशा न्यायाने मिळवलेल्या 20 गायी मोठ्या फायद्याच्या असतील ऋषींच्या शब्दांनी वजन वाढवले, ज्यामुळे तरुण राजाला त्याच्या स्वतःच्या जीवनात नीतिमत्वासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली. जसे तारे वर चमकू लागले, तसंच पराशराने आपल्या भाषणाचा समारोप केला आणि त्या लहान मुलाला आश्चर्य आणि भीतीच्या भावनेने सोडले. ऋषींचे शेवटचे शब्द जंगलात प्रतिध्वनित झाले. जीवनाच्या या महासागरात बुडत असताना मनुष्याने नेहमीच विविध मार्गांनी तो महासागर पार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महान धार्मिकतेच्या युगात पराशर राजा जन्मेजयशी सद्गुणी जीवन जगण्याच्या महत्त्वाविषयी बोलला. त्याने स्पष्ट केले की प्रत्येक वर्ण किंवा सामाजिक वर्गाची संपत्ती मिळवण्याची आणि समाजाची सेवा करण्याची स्वतःची पद्धत होती. ब्राह्मणांनी भेटवस्तू आणि देणग्यांद्वारे संपत्ती मिळवली, तर क्षत्रियांनी युद्धात विजय मिळवून ती कमावली. वैश्यांनी त्यांच्या कर्तव्यांचे पालन करून संपत्ती मिळवली आणि शूद्रांनी इतर 3 आदेशांची सेवा करून ती कमावली. पराशरांनी सावध केले की जर एखाद्या ब्राह्मणाने दुसऱ्या वर्णाची कर्तव्ये स्वीकारली तर ते धार्मिकतेपासून दूर झाला नाहीत. तथापि जर त्यांनी सर्वात खालच्या दर्जाची कर्तव्ये स्वीकारली तर ते नक्कीच त्यांचा मार्ग गमावतील. त्याने हे देखील स्पष्ट केले की जेव्हा एखादा शूद्र सेवेद्वारे उदरनिर्वाह करू शकत नाही, तेव्हा ते व्यापार किंवा इतर व्यवसायात गुंतू शकतात. तथापि मंचावर अभिनय करणे किंवा भूते आणि मांस विकणे यासारख्या निंदनीय मानल्या जाणाऱ्या काही व्यवसायांविरुद्ध पराशराने इशारा दिला. परंतु या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तीने ते सोडून दिले तर ते मोठे गुण मिळवतील, असे ते पुढे म्हणाले. प्राचीन काळी जग एक अतिशय वेगळे स्थान होते. पुरुष स्वनियंत्रित होते आणि नीतिमत्वाला खूप मान दिला जात असे. त्यांनी स्वामित्व आणि शास्त्राशी सुसंगत असलेल्या पद्धतींचे पालन केले. जे मार्गभ्रष्ट झाले होते त्यांच्यावर फेची ओढ करणे ही या चुकीची एकमेव शिक्षा होती. पण नंतर वासना आणि रागाच्या रूपात असुर आले, जे माणसांच्या शरीरात शिरले. अभिमान आणि अहंकार निर्माण झाला आणि त्यांच्यामधून क्रोध वाढत गेला. जेव्हा लोक क्रोधाने भारावून गेले तेव्हा त्यांनी त्यांची विनम्रता आणि लाज गमावली आणि निष्काळजीपणामुळे त्यांचा नाश झाला. ते एकमेकांवर अत्याचार करू लागले, पश्चाताप न करता संपत्ती मिळवू लागले. देवानी स्वतः शिवाचे संरक्षण मागितले, ज्यांच्याकडे धैर्य, बहुविध पैलू आणि महान गुण होते. देवतांनी त्यांची एकत्रित शक्ती त्याला दिली आणि त्याने एकाच खंड्याने इच्छा, क्रोध आणि कामवासना या 3 असुरांचा वध केला. जेव्हा असुरांचा प्रमुख मारला गेला तेव्हा पुरुषांनी त्यांचे योग्य स्वभाव परत मिळवले आणि पूर्वीप्रमाणेच वेद आणि इतर धर्मग्रंथांचा पुन्हा एकदा अभ्यास करण्यास सुरुवात केली. 7 प्राचीन ऋषींनी पुढे येऊन वासवाला देवांचा प्रमुख आणि स्वर्गाचा शासक म्हणून स्थापित केले. त्यांनी मानवजातीवर शिक्षेची काठी धरण्याचे काम स्वतःवर घेतले. यानंतर राजा विपरीतू याने मानवतेवर राज्य केले. त्यानंतर क्षत्रिय वर्गातील इतर अनेक राजांनी राज्य केले. परंतु शिवाने प्राण्यांच्या मनातील सर्व दुष्ट भावना दूर केल्यानंतरही काही वृद्ध पुरुष होते ज्यांच्या दुष्ट भावना नाहीशा झाल्या नाहीत. या व्यक्तींनी अनेक शक्तिशाली आणि दुष्ट राजांना जन्म दिला, जे असुर कृत्यांमध्ये गुंतलेले होते. पराशराने राजा जन्मेजयाला इशारा दिला की एखाद्याने दुखापत किंवा द्वेषाने भरलेल्या सर्व कृत्यांपासून दूर राहिले पाहिजे आणि आत्म्याचे ज्ञान घेतले पाहिजे. त्याने अधार्मिक मार्गाने संपत्ती मिळवण्याच्या विरोधात इशारा दिला, कारण अशी संपत्ती कधीही फायदेशीर ठरू शकत नाही. त्याऐवजी त्याने राजाला सल्ला दिला. आपल्या आश्रमाच्या शांत वातावरणापाशी पराशर आणखी एक महत्त्वाचा धडा शिकवण्याच्या तयारीत राजा जनकासोबत बसले. मी तुमच्याशी एका गृहस्थाच्या कर्तव्याबद्दल बोललो आहे, त्याने सुरुवात केली. पण आता मी तपश्चर्येबद्दल बोलणार आहे. लक्षपूर्वक ऐका, कारण हा एक महत्त्वाचा विषय आहे. जसे ते बोलत होते तसंच पराशराच्या शब्दांनी राजाभोवती शहाणपणाचे चित्र उलगडत गेले. घरगुती जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या मनात प्रेम आणि तिरस्कार कसा निर्माण होतो हे त्याने स्पष्ट केले. गृहस्थ संपत्ती, कुटुंब आणि भौतिक मालमत्तेच्या सुखाने मोहित होतो. त्यांची मीमुची भावना वाढते. पराशर म्हणाला, जेव्हा ते त्यांच्या गुराढोरांवर, शेतांवर, जोडीदारांवर, मुलांवर आणि नोकरांवर लक्ष केंद्रित करतात, पराशराच्या या आसक्तीमुळे आनंदाची अतृप्त इच्छा कशी निर्माण होते याचे वर्णन करताना जनकाने लक्षपूर्वक ऐकले. गृहस्थ सतत आपली संपत्ती आणि मालमत्ता वाढवण्याच्या प्रयत्नात मड्याच्या मोहात बुडून जातो. भौतिक फायद्यासाठी
तो आपल्या नैतिक तत्वांचा बळी देतो आणि अखेरीस त्याचा नाश होतो. त्यानंतर पराशराने खऱ्या आनंदाचे रहस्य उघड केले. तपश्चर्या जे बुद्धीने संपन्न आहेत, जे शाश्वत ब्रह्मा उच्चारतात, जे केवळ शुभ कार्य करतात आणि जे केवळ इच्छेने जन्मलेल्या लोकांपासून दूर राहतात, तेच खरे सुख प्राप्त करतात. त्याने जनकाला सांगितले की सर्वात खालच्या श्रेणीतील लोकांनाही तपश्चर्येचा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे स्वतःला स्वर्गाच्या मार्गावर आणता येते. पराशर बोलत असताना त्याच्या शब्दांनी तपश्चर्येद्वारे यश मिळवलेल्या महान गोष्टींच्या आणि देवांच्या प्रतिमांची कल्पना केली. आदित्य, वासू, रुद्र आणि इतर सर्वांना त्यांच्या तपश्चर्येद्वारे यश मिळाले होते. आदी ब्रह्माने निर्माण केलेल्या ब्राह्मणांनी त्यांच्या तपश्चर्येद्वारे पृथ्वी आणि स्वर्ग या दोन्हीचा सन्मान केला होता. खऱ्या ज्ञानाचा अभाव असलेल्या नाही त्यांच्या तपश्चर्येद्वारे त्याग प्राप्त होऊ शकतो. ते पराशरांनी स्पष्ट केल्यावर जनकाचे डोळे रुंदावले. तपश्चर्या करू शकत नाही असे 3 विश्वांमध्ये काहीही नाही असे त्याने घोषित केले. या शब्दांनी पराशरांनी एक सखोल सत्य सांगितले की खरा आनंद प्राप्त करण्यासाठी धर्म, तपश्चर्या आणि भेटवस्तूंचा पाठपुरावा करणे आवश्यक होते. सूर्य मावळू लागतात आसामावर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकणारा पराशराचा धगा पूर्ण चक्रात आला. त्याने जनकाला लाजाळूपणाच्या धोक्यापासून सावध केले, ज्यामुळे असंतोष, द्व आणि शेवटी नाश होतो. असंतोष हा धोकाची उपज आहे, तो म्हणाला, आणि तपश्चर्येद्वारेच एखाद्याला खरा आनंद मिळू शकतो. त्यानंतरच्या शांततेत जनकाच्या लक्षात आले की पराशराच्या शब्दांनी त्याच्या आत काहीतरी जागृत केले आहे. त्याला तपश्चर्येच्या सामर्थ्याबद्दल भीती आणि श्रद्धेची भावना जाणवली, जी अगदी सामान्य व्यक्तीला देखील महान गोष्टी साध्य करण्यास सक्षम बनवू शकते. जेव्हा तो निर्णयासाठी उठला तेव्हा जनकला शांतता आणि आत्मसंयमाची गुण जोपासण्याचा एक नवीन दृढनिश्चय जाणवला. राजा जनकाने विदेच्या राज्यात दीर्घकाळ गोंधळलेल्या एका मुद्द्यावर ज्ञानी ऋषी पराशराचा सल्ला मागितला. वेगवेगळ्या वर्गातील पुरुषांमध्ये हा रणभेद कुठून निर्माण होतो? त्याने विचारले. हे महाऋषी, मला सांगा, ब्राह्मणांपेक्षा वेगळ्या प्रथांशी पुरुषांनी स्वतः का जोडले आहे? पराशर जाणून बुजून हसला आणि सृष्टीची प्राचीन विद्या समजावून सांगू लागला. हे राजा, तू म्हणतोस तसे आहे. तो म्हणाला, उत्पन्न झालेली संतती ही केवळ पूर्वज आहे. परिणामी तपश्चर्येपासून दूर गेल्यामुळे हे वेगवेगळ्या रंगांच्या वर्गांमध्ये विभागले गेले आहे. त्याने जनकाला सांगितले की जेव्हा सर्व प्राण्यांच्या प्रभूने जगाची निर्मिती करण्यासाठी स्वतःला तयार केले, तेव्हा त्याच्या तोंडातून काही प्राणी बाहेर पडले, काही त्याच्या बाहूपासून, काही त्याच्या मांडीतून आणि काही त्याच्या पायातून. त्याच्या तोंडातून जे बाहेर पडले त्यांना ब्राह्मण म्हटले गेले. त्यांच्या बाहूपासून ज्यांना क्षत्रिय म्हटले गेले. त्यांच्या मांडीतून जे आले ते श्रीमंत वर्ग होते, ज्यांना वैश्य म्हणून ओळखले जायचे, आणि जे त्याच्या पायांवर होते ते सेवक वर्ग शूद्र होते. पराशराचे शब्द ऐकून जनकाचे डोळे आश्चर्याने रुंदावले. जेव्हा सगळे एकटेच ब्राह्मण मधून उगवले आहेत, तेव्हा त्याने विचारले, मानवामध्ये वंशाच्या बाबतीत विविधता कशी आली? पराशराने उत्तर दिले की तपश्चर्येद्वारे आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण करण्यात यशस्वी झालेल्या उच्च आत्म्यांच्या व्यक्तींची स्थिती त्यांच्या निम्न जन्मांमुळे प्रभावित झाली असे मानले जाऊ शकत नाही. त्यांचे आजोबा वशिष्ठ आणि इतर महान ऋषींनी तपश्चर्येद्वारे त्यांचे स्थान मिळवले होते. जनकाची जिज्ञासा अतूट होती. हे पवित्र, मला सांगा, त्याने विचारले. अनेक आदेशांची विशेष तत्त्वे पराशराने स्पष्ट केले की भेटवस्तू स्वीकारणे, यज्ञ कार्य करणे आणि विद्यार्थ्यांना शिकवणे ही ब्राह्मणांची विशेष कर्तव्ये होती. इतर आदेशांचे संरक्षण क्षत्रियांना योग्य होते. शेती, गुरांचे संगोपन आणि व्यापार हे वैश्यांचे व्यवसाय होते. तर पुनरुत्पादित झालेल्या 3 वर्गांची सेवा हा शूद्राचा व्यवसाय होता. जसे जनक लक्षपूर्वक ऐकत होते तसंच हे पराशर पुढे म्हणाले, करुणा, दुखापतीपासून दूर राहणे, सावधगिरी बाळगणे, इतरांना जे देणे आहे ते देणे, मृत पूर्वजांच्या सन्मानार्थ सद पाहुण्यांचे आदरातिथ्य, सत्यनिष्ठा, क्रोधाला वश होणे, स्वतःच्या विवाहित पत्नींशी समाधान, आंतरिक आणि बाह्य दोन्ही शुद्धता, द्वेषापासून स्वातंत्र्य, आत्मज्ञान आणि त्याग, ही सर्व कर्तव्ये समान आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 पुनरुत्पादित आज्ञा होत्या आणि त्यांना ही कर्तव्ये पार पाडण्याचा समान अधिकार होता. जनकाचे मन प्रश्नांनी भरून गेले. त्याने पराशराला विचारले, या जगात कोणती धार्मिक कृत्ये आहेत ज्याच्या सिद्धीमुळे इतर प्राण्यांना कोणतीही इजा होत नाही? पराशराने उत्तर दिले की ज्यांनी बाजूला ठेवले आहे. प्राचीन भारताच्या हृदयात पराशर नावाच्या पूज्य ऋषींनी आपल्या घराला कालातीत शहाणपण दिले. महाराज,
त्याने सुरुवात केली. एका व्यक्तीची भक्ती केवळ त्यांच्या देवतेप्रतीच नाही, तर त्यांच्या वडीलधाऱ्याप्रती, शिक्षकांप्रती आणि प्रियजनांप्रतीही असते. त्यांनी यावर जोर दिला की जे या ज्येष्ठांना उच्च सन्मान देतात, त्यांच्याशी दयाळूपणे बोलतात, त्यांचे कल्याण मागतात आणि आदर दाखवतात, तेच भक्तीचे गुण प्राप्त करू शकतात. पराशर बोलत असताना त्यांच्या शब्दांनी मूल आणि त्यांचे पालक यांच्यातील पवित्र बंधनाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. आपल्या मुलांसाठी देवतेसारखे असतात असे ते म्हणाले. असे म्हटले जाते की आईपेक्षा श्रेष्ठ असतात. एखाद्याच्या वडीलधाऱ्यांबद्दलचा आदर केवळ एक सामाजिक आदर्श नव्हता, तर अध्यात्माचे मूलभूत तत्व होते. त्यानंतर पराशराने क्षत्रिय योद्धा राजकुमारच्या कर्तव्यांकडे आपले लक्ष वळवले. थकलेल्या, घाबरलेल्या, निशस्त्र किंवा लढण्यास इच्छुक नसलेल्या प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्यापासून त्याने राजाला सावध केले. क्षत्रियाने केवळ त्यांच्या स्वतःच्या आदेशानुसार सज्ज आणि परिश्रमासाठी तयार होऊन लढाईत भाग घ्यावा, असे तो म्हणाला. शींचे शब्द मृत्यूच्या संकल्पनेला आणि त्याच्या विविध रूपांना देखील स्पर्श करतात. त्यांनी स्पष्ट केले की वरिष्ठ किंवा समतुल्य व्यक्तीच्या हातून मृत्यू होणे प्रशंसनीय मानले जाते, परंतु जेव्हा ते खालच्या किंवा भ्याड व्यक्तीकडून येते तेव्हा तसे नसते. जो पापी किंवा निमजन्म आणि दुष्ट वर्तनाचा असतो, त्याच्या हातून मृत्यू होणे हे निंदनीय आहे आणि नरकाकडे नेतात, असा इशारा त्यांनी दिला. जेव्हा पराशर बोलत राहिला तेव्हा त्याने आत्म्याच्या रहस्यांचा आणि विविध शरीरांमधील त्याच्या प्रवासाचा शोध घेतला. त्याने स्पष्ट केले की जेव्हा एखाद्या व्यक्तीची जीवविशक्ती किंवा जीव त्यांचे सध्याचे शरीर सोडते, तेव्हा ते लगेच नवीन रूप घेत नाही. त्याऐवजी ते एका नवीन भांड्यात प्रवेश करण्यापूर्वी काही काळ आकाशात फिरते. ज्ञान प्राप्तीचे महत्त्व आणि मुक्तीची प्राप्ती याबद्दलही ऋषी बोलले. ज्यांनी इंद्रियांच्या वस्तूंना वश केले आहे, ते जे सर्वोच्च आहे ते प्राप्त करतात, असे ते म्हणाले. शहाणपणाचा पाठपुरावा हा एक आजीवन प्रवास आहे आणि एखाद्याने आत्म उन्नतीसाठी प्रयत्न करणे कधीही थांबवू नये, यावर त्यांनी भर दिला. जसं सूर्य मावळला तसंच पराशराचे शब्द मृत्यूच्या संकल्पनेकडे आणि त्याच्या विविध रूपांकडे वळले. विष घेऊन, फाशी देऊन, जाळून, दरोडेखोरांच्या हातून आणि प्राण्यांच्या दातांनी होणारा मृत्यू हा एक अपमानास्पद मृत्यू असल्याचे म्हटले जाते, असे ते म्हणाले. शेवटी पराशरांनी अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दल एक सखोल संदेश दिला. त्यांनी स्पष्ट केले की केवळ एकच शत्रू आहे, अज्ञान, ज्यामुळे लोक क्रूर कृत्ये करू लागले. त्या शत्रूवर केवळ स्थिर प्रयत्नांवर मात करता येते आणि श्रुतीमध्ये नमूद केलेल्या कर्तव्यानुसार वृद्धांची वाट पाहिली जाऊ शकते, असे ते म्हणाले. जेव्हा राजाने लक्षपूर्वक ऐकले तेव्हा पराशराचे शब्द त्याला नीतिमत्तेच्या मार्गावर घेऊन गेले. त्याने यावर जोर दिला की कोणीही सर्व आनंदापासून दूर राहून स्वतःला कधीही नपुंसक करू नये. भीष्माच्या उपस्थितीत मिथिलाचा ज्ञानीशासक जनक याने सर्व कर्तव्यांच्या सखोल समजुतीसाठी प्रसिद्ध असलेले ऋषी पराशर यांना एक सखोल प्रश्न विचारला. धार्मिकतेच्या मार्गावर मार्गदर्शन मागत जनकानं विचारले, चांगल्यामध्ये काय फलदायी आहे? जे साध्य होत आहे ते कधीही नष्ट होत नाही. ज्या ठिकाणी एखाद्याला परत यायचे नाही तिथे पुनरावृत्तीचे स्थान काय आहे का? सौम्य स्मिताशाने पराशराने जीवनाची रहस्ये उलगडायला सुरुवात केली. आसक्तींपासून दूर राहणे, तो म्हणाला, जे चांगले आहे त्याचे मूळ आहे. त्याने स्पष्ट केले की ज्ञान हा सर्वोच्च मार्ग आहे आणि केलेले तपश्चर्या कधीही नष्ट होत नाहीत. पात्र व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू देखील मरणोत्तर जीवनात फळ देतात. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती पापाच्या बंधनातून मुक्त होते आणि धार्मिकतेची भावना जोपासते तेव्हा खरे यश मिळते. पराशर बोलत असताना जनकाचे डोळे कुतूहलाने चमकले. पण जे लोक संपत्ती आणि मालमत्ता नेतात त्यांचे काय? त्याने विचारले. पराशराने उत्तर दिले की अशा कृती सद्गुणी वाटू शकतात, परंतु आंतरिक परिवर्तनाशिवाय त्या केवळ बाह्य हवा आहे. खरी देणगी म्हणजे सर्व प्राण्यांना निवप्रवृत्तीची प्रतिज्ञा. जेव्हा एखादी व्यक्ती हे वचन देते तेव्हा विश्व दयाळूपणे प्रतिसाद देते आणि त्या बदल्यात निरुपद्रवितेची प्रतिज्ञा देतेशी पुढे म्हणाले, एखादी व्यक्ती संपत्ती आणि आनंदात जगू शकते, तरीही जर त्याला बुद्धिमत्तेचा आशीर्वाद मिळाला तर तो त्यामध्ये राहत नाही. त्याने वर्णन केले की शहाणा माणूस कमळाच्या पानासारखा असतो, जो आसक्तीच्या पाण्याने स्पर्श केला जात नाही. दुसरीकडे पाप, ज्यांना त्याच्या अस्तित्वाची माहिती नसते, त्यांना चिकटून राहते अगदीला आणि एकमेकांना चिकटलेल्या लाकडासारखे. पराशराचे शब्द पुढे सरकत असताना जनकाने लक्षपूर्वक ऐकले. त्याच्या अंतकरणात समजूतदारपणाची उत्कंठा होती. ऋषींनी वर्णन केले की
नीतिमत्तेचा पाठपुरावा करणे हा एक आयुष्यभराचा प्रवास आहे. गंतव्यस्थान नाही, मृत्यू कोणाची वाट पाहत नाही. आणि तरीही याच आयुष्यात एखाद्याने मुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या आंधळ्या माणसासारख्या स्वतःच्या घरात लक्षपूर्वक चालताना ज्ञानी व्यक्ती ज्ञानाच्या मार्गावर पुढे जाण्यात यशस्वी होते. संभाषण जन्म आणि मृत्यूच्या स्वरूपाकडे वळले, जे दोरीच्या धाग्यांसारखे गुंफलेले आहेत. जो मुक्तीच्या मार्गावर चालतो तो येथे आणि नंतर दोन्ही ठिकाणी आनंद मिळवतो. इच्छा आणि आसक्तीमुळे चाललेल्या विविध लोकांना दुःख सहन करावे लागते, तर सांसारिक संबंधांचा त्याग करणारे थोडे लोक आनंद प्राप्त करतात. जसजसे पराशराचे प्रवचन त्याच्या चमक कशावर पोहोचले, तसंच हे जनकचे डोळे नवीन समजुतीने चमकले. जसे चिखल सोडून जाणाऱ्या कमळाच्या दांड्यासारखे तो आश्चर्याने म्हणाला, आत्मा पटकन मनातून बाहेर पडू शकतो. वशीने होकारार्थी मान गळावी आणि स्पष्ट केले की आत्म्याला सर्वप्रथम योगाकडे झुकवणारे मन हेच आहे. एकाग्र लक्षाद्वारे मन आदिम प्राकृतीमध्ये विलीन होते आणि व्यक्ती मुक्ती प्राप्त करते. क्षितिजाच्या खाली सूर्य बुडाल्यावर त्या दृश्यावर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत जनक त्याच्या आसनावरून उठला. त्याचे हृदय कृतज्ञतेने भरले. त्याला माहीत होते की तो एका जंगलात पांडूचा मुलगा युधिष्ठिर त्याचे पूजा आलोबा भीष्म यांच्या चरणी बसला. तरुण राजकुमाराने त्यांच्या काळातील ज्ञानी पुरुषांकडून उच्च सन्मान मिळणारे गुण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आजोबा, त्याने विचारले, सत्य, आत्मसंयम, क्षमा आणि शहाणपणाबद्दल तुमचे काय मत आहे? दंतकथेतील एका प्राचीन कथेचे वर्णन करायला सुरुवात करतास भीष्मचे डोळे वयाने चमकले. ते म्हणाले, भूतकाळात सर्व प्राण्यांचा जन्मलेला आणि शाश्वत देव ब्रह्म याने एका भव्य सोन्याच्या हंसासारखे रूप धारण केले. हा दैवी पक्षी तीन विश्वामध्ये भटकत होता. त्याचा मार्ग त्याला साधूंच्या निवासस्थानी घेऊन जात होता. त्यांच्या शहाणपणासाठी आणि चांगुलपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या देवतांच्या एका गटाने हंसाचे आदरपूर्वक स्वागत केले. हे उदात्त पक्षी, ते म्हणाले, तुम्ही तुमच्या महान शिक्षणासाठी आणि वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहात. आम्ही तुम्हाला सर्वोच्च सद्गुणाबद्दल विचारू आणि कर्माच्या बंधनापासून मुक्ती मिळवणाऱ्यांनी कोणत्या कृतीचा सर्वाधिक आदर केला आहे? हंसाचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा होता जेव्हा तो बोलत होता. प्रिय साध्या, मी ऐकले आहे की हे राजाने हे 4 गुण जोपासले पाहिजेत: तपस्या, आत्मसंयम, सत्य आणि मनाची अधीरता. आपल्या आतील स्वभाव नियंत्रण ठेवून आपण स्वतःला सांसारिक आसक्तींच्या ओझ्यापासून मुक्त करू शकतो. त्यानंतर हंसाने सद्गुणी जीवन जगण्याचे स्वतःचे तत्वज्ञान प्रकट केलेले माझ्याविषयी वाईट बोलतात. त्यांना उत्तर म्हणून मी कधी कठोर शब्द उच्चारले नाहीत असे त्यात म्हटले आहे. त्याऐवजी मी माझी मार्गदर्शक तत्वे म्हणून क्षमा आणि करुणा निवडतो. सत्य हे वेदांचे सार आहे आणि आत्मसंयम ही खरी बुद्धी उघडण्याची गुरुकिल्ली आहे. हास्य शब्द त्याच्या स्वतःच्या अनुभवामधून निर्माण झालेल्या सखोल समजुतीने ओघळलेला हास आपले ज्ञान सामायिक करत राहिला. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन सकाळच्या दमध्ये ताणलेल्या वनस्पतीच्या प्यासाची शिकवण आत्मसात करत होते. हस म्हणाला, जो आत्मसंयमाचा सराव करतो तो करत नाही, त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ज्याची कमतरता आहे त्यापेक्षा मोठा आहे. हसचे शब्द अलिप्ततेच्या हवेने भरलेले होते, जणू ते सांसारिक जीवनातील क्षुल्लक चिंतांच्या पलीकडे गेले आहे. त्याच्यानंतर हस त्यागाचे महत्त्व आणि रागाच्या धोक्यांविषयी बोलला. जेव्हा त्याच्यावर कठोर भाषणाचा हल्ला केला जातो तेव्हा तो म्हणतो, एखाद्याने दयाळूपणे प्रत्युत्तर देऊ नये, त्याऐवजी एखाद्याने संयम आणि करुणा जोपासली पाहिजे, कारण हाच खऱ्या मुक्तीचा मार्ग आहे. हंसाचे शब्द युधिष्ठिरच्या आत्म्यासाठी मलमासारखे होते, ज्यामुळे त्याच्या शंका आणि भीती शांत झाल्याकथा संपताच भीष्म सौम्य स्मितासेने युधिष्ठिराकडे वळला. मारा प्रिय नाथ, तो म्हणाला, हंसाची शिकवण ही आठवण करून देते ती. हस्तिनापूरच्या दरबारात राजा युधिष्ठिराने आपल्या आदरणीय नातू भीष्माचे मार्गदर्शन मागितले, ज्याने त्याला बऱ्याच काळापासून गोंधळात टाकले होते. राजा सांख्य आणि योग तत्वज्ञानातील मूलभूत फरक समजून घेण्यासाठी उत्सुक होता. प्राचीन पूजींच्या पद्धतीमध्ये ज्ञानी आणि अनुभवी असलेले भीष्म हे समजावून सांगण्यास सुरुवात करत असताना परोपकारीपणे हसले. सांख्याचे अनुयायी त्यांच्या पद्धतीची प्रशंसा करतात, तर योगाचा सराव करणारे त्यांची प्रशंसा करतात असे ते म्हणाले. प्रत्येक बाजूचा स्वतःचा मार्ग श्रेष्ठ आहे असा विश्वास आहे. पुढे जाण्यापूर्वी आपले विचार गोळा करत भीष्म थांबला. महान बुद्धिमान पुरुषांनी सांख्य तत्वज्ञानाचा उलगडा केला आहे, ज्याने हे दाखवून दिले आहे की
एखादी व्यक्ती ज्ञानाद्वारे आणि सांसारिक इच्छांपासून अलिप्त राहून मुक्ती मिळवू शकते. दुसरीकडे जे यहोवावर विश्वास ठेवतात ते असा युक्तिवाद करतात की आंतरिक शक्ती विकसित करून आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवून एखादी व्यक्ती कर्माच्या बंधनापासून मुक्त होऊ शकते आणि मुक्ती प्राप्त करू शकते. ते बोलत असताना भीष्मचे डोळे अंतर्दृष्टीने चमकले. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन प्रत्येक व्यवस्थेचे बारकावे समजून घेण्यासाठी धावत होते. जर दोन्ही पद्धती शुद्धता, करुणा आणि व्रतांची शिफारस करत असतील तर त्याने विचारले, त्यांचे धर्मग्रंथ एकसारखे का नाहीत? भीष्म हसला. त्याचा आवाज सौम्य स्वाद होता. धर्मग्रंथ त्यांच्या मार्गांमध्ये भिन्न असू शकतात, परंतु अंतिम ध्येय तेच राहते. मुक्ती प्राप्त करणे खग वापरल्या जाणाऱ्या पद्धतीमध्ये आहे. योग साधक, शिस्त आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून आसक्ती, निष्काळजीपणा, स्नेह, वासना आणि क्रोध या 5 दोषांवर मात करण्याचा प्रयत्न करता. भीष्माच्या शब्दांनी एक स्पष्ट चित्र रेखाटल्याच्या प्रमाणे एखादा मासा त्याच्या जाळ्यातून मुक्त होतो, त्याचप्रमाणे सांसारिक इच्छांच्या गुंतागुंतीतून मुक्त झालेला योगीनेही पापरहित मार्गावर पोहोचतो. कमकुवत आणि अशक्त लोक इच्छेच्या प्रवाहात वाहून जाऊ शकतात, परंतु बलवान आणि खंबीर योगी सर्व अडथळ्यांचा सामना करतो. जसे हत्ती विश्वासघातकी पाण्यात चालतो. भीष्माच्या आख्यायिकेने प्रतिमांची एक रेखाचित्र विली, ज्याने युधिष्ठिराला योगाच्या रहस्यांमध्ये अधिक खोलवर नेले. अतुलनीय ऊर्जा असलेला योगी हजारो शरीरांची निर्मिती करू शकतो आणि इच्छेनुसार पृथ्वीवर भटकू शकतो. काही लोक सांसारिक सुखात मग्न होऊ शकतात, फक्त त्यांचा पुन्हा एकदा त्याग करण्यासाठी. जसे सूर्य आपली किरणे मागे घेतो. विश्वाने त्याचे स्पष्टीकरण संपवल्यावर युधिष्ठिराला कुतूहल वाटू लागले. त्याने योगाच्या सूक्ष्म शक्तीबद्दल विचारले आणि एखाद्याला असे प्रभुत्व कसे मिळवता येईल हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. भीष्म हसला. त्याचे डोळे ज्ञानाने चमकले. आपल्या आत्म्यात स्थिर आणि लीन असलेला योगी त्याला शुद्ध करतो आणि सूर्यासारखे चमकवतो. समुद्र ओलांडून जहाज चालवणाऱ्या नाविकाप्रमाणे ज्ञानी माणूस जीवनाच्या आशात पाण्यात नेव्हिगेट करतो, मुक्तीच्या किनाऱ्यावर पोहोचतो. सावध आणि लक्ष देणारा योगीन बनाला त्याची खून मिळते, त्याप्रमाणे सर्वोच्च स्थानावर पोहोचतो. मध्ये राजावर सूर्य मावळत होता. भूप्रदेशावर एक उबदार नाहिगी प्रकाश टाकत होता. युधिष्ठिर सर्वात मोठा पांडव चिंतनशील शांततेत बसला होता. त्याचे डोळे पूज्य भीष्मावर स्थिर होते, जो अनेक वर्षांपासून त्यांचा मार्गदर्शक होता. कालांतराने अपरिवर्तित राहिलेली गोष्ट कोणती? युधिष्ठिराने त्याच्या तीव्र उत्कटतेने भरलेल्या आवाजात विचारले. असे काय आहे जे आपण प्राप्त करू शकतो आणि कधीही परत येऊ नये? आणि ते काय आहे जे क्षणभंगुर क्षणिक आहे आणि अखेरीस परत येणे आवश्यक आहे? प्राचीन ज्ञानाची कथा विन्यास सुरुवात करत असताना भीष्मचे डोळे ज्ञानाच्या प्रकाशाने चमकले. त्याने वशिष्ठ या महान ऋषीची कथा सांगितली, ज्याच्याकडे राजा जनकाने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संपर्क साधला होता. राजा जनकाने वशिष्ठाला विश्वाच्या स्वरूपाबद्दल विचारले. भीष्माने स्पष्ट केले, जे शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहे आणि जे क्षणिक आणि विश्वास पात्र आहे. त्याबद्दल वशिष्ठ विश्वाच्या निर्मितीबद्दल बोलत असताना त्याचे शब्द एका सौम्य प्रवाहासारखे वाहत होते. त्याने सर्व गुण आणि रूपांच्या पलीकडे असलेल्या ब्रह्म या सर्वोच्च व्यक्तीबद्दल सांगितले. ब्रह्माकडून शंभू, ज्याला ईशाना असेही म्हणतात, सर्वांचा देव उदयास आला. हा प्राणी रूप आणि सामर्थ्याने अनंत होता. त्याचे डोळे, डोके आणि तोंड सर्वत्र होते. शंभू हा विश्वाचा निर्माता आहे, वशिष्ठ म्हणाला. आणि त्याच्याकडून हिरण्यगर्भ पहिला जन्मलेला प्राणी, जो ज्ञान आणि समजूतदारपणाचे मूर्त स्वरूप आहे, तो उदयास येतो. भीष्म बोलत असताना युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने रुंदावत गेले. वशिष्ठाने जगाच्या निर्मितीचे वर्णन करताना त्याने लक्षपूर्वक ऐकले की ब्राह्मणाने शंभूची निर्मिती कशी केली, ज्याने हिरण्यगर्भ निर्माण केला. वशिष्ठ म्हणाला, हे राजा, ही विश्वाची कथा आहे. ही निर्मिती आणि विलासाची जन्म आणि मृत्यूची कथा आहे, पण यापेक्षाही बरेच काही आहे. वशिष्ठ यांनी सर्व सजीवांना सामावून घेणाऱ्या 24 आणि 20 विषयांबद्दल सांगितले. या विषयांची निर्मिती ब्राह्मणाने कशी केली आणि ते कशा प्रकारे क्षय आणि नाशास पात्र आहेत हे त्यांनी सांगितले. वशिष्ठ म्हणाला, विश्व हे प्रकटीकरण आणि अप्रकट यांनी बनलेले आहे आणि ते विनाशाला सामोरे जात असल्याने त्याला विनाशकारी म्हणतात. परंतु याच्या पलीकडे काहीतरी आहे, जे 24 विषयांच्या पलीकडे आहे. युधिष्ठिराने कथा संपवल्यावर भीष्माचे डोळे त्याच्यावर खिळले. झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाने खोली
शांत झाली. भीष्म म्हणाला, हे राजा, ही विश्वाची कथा आहे. ही निर्मिती आणि विनाशाची कथा आहे. परंतु आपल्यापेक्षा मोठ्या गोष्टीची देखील आहे. युधिष्ठिरचे डोळे चमकले. अस्तित्वाच्या विशाल विस्तारामध्ये एक आत्मा त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव न होता विनाकारण भटकत होता. वशिष्ठ या ऋषीने आपल्या श्रोत्यांना या भटकणाऱ्या आत्म्याची कथा सांगितली. कसे म्हटले जाते की विस्मरणामुळे आत्म्याने अज्ञानाचे अनुसरण केले आणि एकामागून 1000 शरीरे घेतली. तो विविध क्षेत्रांमधून गेला, कधी कधी स्वर्गात चढला आणि कधी नरकाच्या खोलवर उतरला. जसं आत्म्याने या विविध अस्तित्वांचा मार्गक्रमण केला तसंच तो गुणांनी आणि शक्तींनी गुंफलेला झाला आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये स्वतःला गुंतवून घेतला. आनंद आणि दुःखाच्या पलीकडे जाऊनही त्याने स्वतःला त्यांच्या प्रभावाखाली आणले. आत्म्याने स्वतःला विविध आजारांनी ग्रस्त मानले. डोकेदुखीने त्रसलेस्मा, दातदुखी आणि बरेच काही त्यांच्यापासून प्रतिरोधक असूनही आत्मा भटकत असताना त्याने अनेक वेशभूषा केली की गुणधर्म, कपडे आणि दागिने स्वीकारले. त्याने पांढरे झगे किंवा साधे कपडे घातले, सुशोभित केले किंवा नग्नास्त केला. त्याने मुळे आणि फळांपासून ते तीळ किंवा दह्याच्या केपर्यंत विविध अन्न पदार्थ खाल्ले. तपस्वी यशाच्या इच्छेने प्रेरित झालेला आत्मा हवा, पाणी किंवा गोमूत्रावर देखील उदरनिर्वाह करत होता. त्याच्या विविध अवतारांमध्ये आत्मा वेगवेगळ्या व्रताचे आणि नियमांचे पालन करतो, तपश्चर्या करतो आणि यज्ञ अर्पण करतो. त्याने व्यापारी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांच्या पद्धतींचा अवलंब केला. गरजूंना भेटवस्तू दिल्या. आत्मा स्वतःला झाला पुजारी किंवा योद्धा म्हणून मानत असे विविध भूमिका आणि गुणधर्म धारण करत असे प्रकृतीच्या प्रभावाखाली आत्म्याने परिवर्तन केले. सत्वराज आणि तमस या विश्वावर राज्य करणाऱ्या 3 गुणांचा अवलंब केला. त्याने स्वतःबद्दल या सर्व गुणांचे निरीक्षण केले आणि त्यांचे पालन केले. आत्म्याने पवित्र मंत्र देखील उच्चारले, त्याच्या वरिष्ठांना नमन केले आणि यज्ञ केले. कथा जसजशी उलगडत गेली तसचे हे स्पष्ट झाले की आत्मा जन्म आणि मृत्यू आणि कर्तेच्या चक्रात अडकला आहे. विश्वामागील सर्जनशील शक्ती असलेल्या प्रकृती देवीने प्रत्येक सृष्टीसह हे चक्र नव्याने सुरू केले. जेव्हा सार्वत्रिक विनाशाची वेळ आली तेव्हा अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू आणि गुणधर्म परमात्म्याने मागे घेतले. विशिष्ट कोशींनी हे उघड केले की आत्मा जरी 3 गुणांच्या पलीकडे गेला असला तरी तो कृतींच्या मार्गाशी जोडला गेला. तो विशिष्ट कृतींना विशिष्ट वैशिष्ट्ये असल्याचे आणि विशिष्ट सेवा निर्माण करणारा मानत असे. संपूर्ण विश्व हे प्रकृतीमुळे आने झाले होते. राज आणि तमानी भारावून गेले होते. या अज्ञानाच्या परिणामी जीवाने आत्मा स्वतःला त्या दोहांशी बांधले असल्याची कल्पना केली. ज्ञानाच्या माध्यमातून जीवाला वाटले की ते चांगली कृत्ये करून देवांच्या प्रदेशात आनंदाचा आनंद घेत त्या दुःखांवर मात करू शकतात. तथापि ते असेही मानत होते की वाईट कृत्यामुळे अंतहीन दुःख होईल. मानवतेची स्थिती मोठ्या दुःखाने भरलेली होती, कारण एखादी व्यक्ती त्यातून नरकात बुडाली आणि उलट अशा प्रकारे भटकणाऱ्या आत्म्याची कथा. प्राचीन ज्ञानाच्या क्षेत्रात वशिष्ठाने एका राजाला सखोल ज्ञान दिले. उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा त्याचा आवाज हा असा आहे. त्याने सुरुवात ती जीव वैयक्तिक आत्मा लाखो आणि लाखो जन्मांचा प्रवास करत अंतहीन प्रवासाला सुरुवात करतो. प्रत्येकजण विसर्जित होण्यासाठी नियत आहे. विशिष्ट बोलत असताना त्याच्या शब्दांनी समजूतदारपणाची एक रेखाटणी केली. अज्ञानाने गुंतलेल्या चित्तमध्ये त्याच्या परिवर्तनाचा परिणाम म्हणून त्याने स्पष्ट केले. जीव स्वतःला विविध निवासस्थानांमध्ये गुंतवून घेतो, ज्यापैकी काहींचा नाश होण्याची शक्यता असते. वशिनी पुढे म्हटल्याप्रमाणे राजाचे डोळे रुंद झाले. चंद्रमानप्रमाणे चंद्र जीव हजारो आणि हजारो वेळा वाढतो आणि कमी होतो. अज्ञानाने गुंतल्यास जीवचा हा खरोखरच स्वभाव विशिष्ट खांबला आणि त्याने आपल्या शब्दांचा भार गाजावा गुरवून घेतला. मग एका सूक्ष्म स्मितहास्याने त्याने एक सखोल सत्य उघड केले. चंद्रमासचे प्रत्यक्षात 16 भाग आहेत, हे जाणून घ्या. तो म्हणाला, फक्त 15 भाग वाढतात आणि कमी होतात, तर 16वा भाग स्थिर राहतो. चंद्र आणि जीव यांच्या तुलना करताना वशींचे डोळे चमकले. ज्याप्रमाणे चंद्रमासचे 16 भाग आहेत, त्याचप्रमाणे जीवाकडे पुन्हा 16 भाग आहेत. जरी फक्त 15 दिवसात आणि नाहीसे होता. तोशीच्या शब्दांनीच शेकावून गेलेला राजा पुढे झुकला. वशिष्ठ पुढे म्हणाला, या 15 भागांपैकी चिचे प्रतिबिंब असलेली प्रकृती, ज्ञान आणि कृतीची 10 इंद्रिये आणि 4 आंतरिक क्षमता बदलण्याच्या अधीन आहेत. तो थांबला. त्याचा आवाज
सद्धीची नोंद घेत होता. पण एक भाग आहे जो स्थिर राहतो, जीवनाच्या प्रवाहाने बदलत नाही. हा 16वा भाग सूक्ष्म आहे, ज्याला सोम म्हणून ओळखले जाते, जो शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहे. विशिष्ट बोलत असताना राजाच्या मनात या शब्दांचे सखोल परिणाम समजल्यास सुरुवात झाली. ऋषींनी स्पष्ट केले की हा 16वा भाग सर्व सृष्टीचा स्वत जन्म आणि अस्तित्वाचे कारण आहे. ते 16 भाग प्राण्यांच्या जन्माचे कारण असल्याने ते म्हणाले, प्राणी त्यांच्या मृत्यूशिवाय कधी जन्म घेऊ शकत नाहीत. त्यांना प्रकृती म्हणतात. वशिष्ठाने जीवाच्या प्रवासाचे अंतिम ध्येय उघड करताच राजाचे डोळे बंद झाले. निसर्गाशी एकरूप होण्याच्या जीवाच्या जबाबदारीचा नाश करणे याला मुक्ती म्हणतात. वशींचे शब्द हवेमध्ये टांगलेले, मुक्तीच्या तीव्र उत्कटतेने भरलेले. त्यानंतरच्या शांततेत वशिष्ठ महातात्म्याबद्दल बोलले, ज्याने 16 भागांच्या शरीराला स्वतःचे मानले. हा आत्मा, तो म्हणाला, त्याच्या खऱ्या स्वरूपाशी अन्वितनीय राहून तो वारंवार भीत धरतो. वशीच्या आवाजाने दुःखाची नोंद घेतली, कारण त्याने वर्णन केले की जीव जरी ज्ञानाने वैशिष्ट्यीकृत असला तरी अशुद्धतेबद्दलच्या भक्तीमुळे अज्ञानाशी कसा जोडला गेला. राजाने ऐकल्यावर त्याचे शब्द ज्ञानी राजा जंकाच्या उपस्थितीत कोरशी वशिष्ठ सृष्टीच्या रहस्यांचा विचार करत चिंतन करत बसले. वशिष्ठ म्हणाला, महाराज, पुरुष आणि स्त्री यांच्यातील संबंध हे अविनाशी पुरुष आणि विनाशकारी प्रकृती यांच्यातील संबंधांसारखेच आहेत. ज्याप्रमाणे एक स्त्री पुरुषाशिवाय गर्भधारणा करू शकत नाही किंवा पुरुष स्त्रीशिवाय रूप निर्माण करू शकत नाही, त्याचप्रमाणे त्यांचे मिलन आणि परस्परावलंबन विविध प्रकारच्या जीवांना जन्म देते. आणि इतर धर्मग्रंथांची शिकवण आठवून जनकाने समजूतदारपणे मान डोलावली. आम्हाला माहीत आहे की हारेच नाही हो आणि मज्जा सळातून येतात, तर तोचा मांस आणि रक्त आईतून येते. तो म्हणाला, वशिष्ठ असला या विधानांचे सत्य मान्य कर. तथापि महाराज, आपण आपली समज केवळ ग्रंथांपुरती मर्यादित ठेवू नये. जो केवळ त्याचा खरा अर्थ समजून न घेता धर्मग्रंथ लक्षात ठेवतो, तो रिकाम्या पिशवी घेऊन लावणाऱ्या ओझेदार प्रवाशासारखा असतो. शिष्ट थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. सांख्य आणि योग पद्धतींच्या परंपरेत ज्ञानी माणसांनी मुक्तीच्या स्वरूपावर दीर्घकाळ विचार केला आहे. त्यांना समजते की त्वचा, मांस, रक्त, चरबी, मज्जा, हाडे आणि स्नायू हे सर्व गुणधर्म निसर्ग या संवेदनशील तत्वातून उद्भवतात. तरीही जेव्हा आपण इंद्रिय बीज पदार्थ किंवा शरीर नसलेले परमसत्ता पाहतो, तेव्हा त्यात कोणतेही गुणधर्म कसे असू शकतात. तो शिष्टाने पुढे स्पष्ट केल्याप्रमाणे जनकाचे डोळे कुतूहलाने रुंदावले. सत्व, रास आणि तमस हे 3 गुण प्रकृतीतून उद्भवतात. पण परमात्म्याचे काय? तो सर्व गुणांच्या पलीकडे अप्रकट आणि शाश्वत नाही का? वशिष्ठीचे शब्द एका कुजबुजणाऱ्या गुपितासारखे हवेत लटकत होते. सूर्य मावळत असताना त्या दिवसावर एक उदार संभ्रमानजनक पुढे झुकला. त्याचा आवाज उत्कटतेने भरलेला होता. मला सांगा, अशी वशिष्ठ हा सर्वोच्च आत्मा काय आहे, जो सर्व गुणांच्या पलीकडे आहे? आपण मुक्ती कशी मिळवू शकतो आणि ती पाहू शकतो? वशिष्ठचे स्मित उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते. माझ्या राजा, तो म्हणाला, ज्ञानी लोकांना परमात्म्याचे सत्य फार पूर्वीपासून माहीत आहे. ते समजुतीच्या पलीकडे आहे, तरीही सर्वोच्च शहाणपणाने संपन्न आहे. जेव्हा जीव आत्मा, प्रकृती आणि त्याच्या सर्व गुणांमध्येच्या त्याच्या असतीवर विजय मिळवतो, तेव्हा तो परमात्म्याला त्याच्या खऱ्या रूपात पाहतो. शाश्वत, अपरिवर्तनीय आणि शुभच्या क्षणी जनकाला आपल्यावर तीव्र उत्कंठा आणि भीतीची भावना जाणवली. त्याला माहीत होते की त्याने आपल्या समोर असलेल्या घशांच्या पृष्ठभागावर फक्त खाच सुटली आहे. आणि म्हणून वशिष्ठ चौकशीच्या 25 विषयाबद्दल बोलत असताना आणि ते परमात्म्याच्या समजुतीकडे कसे घेऊन गेले हे तो खुल्या मनाने आणि मनाने ऐकत होता. जसं ती आपल्या राजाच्या शांत वातावरणात राजा जनकाने विश्वाच्या रहस्यांबद्दल पूज्य वशिष्ठ ऋषींकडून मार्गदर्शन मागितले. आजाची उत्सुकता रेता आणि बहुगुण या संकल्पनेने वाढली, जी त्याने ऐकलेली होती. ती अविनाशी अक्षराची आणि विनाशकारी क्षराची वैशिष्ट्ये होती. राजाची शिकण्याची उत्सुकता लक्षात घेऊन वशिष्ठ योगाची तत्वे स्पष्ट करू लागला. चिंतन हे योगिनांचे सर्वोच्च सामर्थ्य आहे. तो म्हणाला, ते 2 स्वरूपात येते, मनाची एकाग्रता आणि प्राणायाम किंवा श्वासाचे नियमन पशीनी. यावर जोर दिला की योगिनी त्याचे संपूर्ण आयुष्य चिंतन करण्यासाठी समर्पित केले पाहिजे. 3 वेळा वगळता जेव्हा त्यांना खाण्याची, पिण्याची आणि स्वतःला आराम करण्याची आवश्यकता असते. विशिष्ट बोलत असताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. त्याने विचारले की
एखादी व्यक्ती दैवितेशी अशी एकता कशी प्राप्त करू शकते? ऋषींनी उत्तर दिले, ज्याने जीव आत्म्याला अज्ञान किंवा प्रकृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 24व्या विषयाच्या पलीकडे असलेल्या गोष्टीशी जोडले पाहिजे. हे योगाच्या सरावाद्वारे साध्य केले जाऊ शकते, ज्यामुळे मन शांत करण्यासाठी आणि इंद्रियांना त्यांच्या वस्तूंपासून दूर ठेवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो. आल्याची उत्सुकता आता पूर्णपणे वाजी होती. त्याने वशिष्ठाला अस्तित्वाच्या या गूढ अवस्थेबद्दल अधिक स्पष्टीकरण देण्यास सांगितले. जोशीने त्याचे वर्णन असे केले की जिथे एखाद्याचे मन सर्व विचार, इच्छा आणि आसक्तींपासून मुक्त असते, जेव्हा एखादी व्यक्ती लाकडाच्या तुकड्यासारखी बनते, तो म्हणाला, मग ते परिपूर्ण योगात असतात. तशाच क्षणी योगी एका पवनविरहित ठिकाणी दिव्यासारखा चमकतो. त्यांचे सूक्ष्म रूप नाहीसे होते आणि ते ब्रह्माची पूर्णपणे एकरूप होता. वशिष्ठाने जो जन्मलेला नाही, जो सूक्ष्मतेपेक्षा सूक्ष्म आणि महानतेपेक्षा महान आहे, त्या परम आत्म्याचे वर्णन करताना राजाने आश्चर्याने ऐकले. त्यानंतर ऋषी सांख्य तत्वज्ञानाचे स्पष्टीकरण करण्यासाठी वळले, जे प्रकृतीकडे अप्रकट तत्व म्हणून पाहते, ज्यातून सर्व सृष्टी उद्भवते. प्रकृतीतून 5 स्थूल घटक उद्भवतात. मनासह कृती आणि ज्ञानाच्या 10 इंद्रियांची संख्या 16 आहे. वशिष्ठाने जन्म आणि पुनर्जन्माच्या चक्राची तत्वे कशी तयार केली जातात आणि नष्ट केली जातात याचे वर्णन करताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. ऋषीने बोलणे संपवल्यावर राजाला त्याची समजूत विस्तारत असल्याचे जाणवले. त्याच्या लक्षात आले की प्रकृती ही अशा मातीसारखी आहे, जी सर्वोच्च आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक रूपे धारण करते, जी सर्व क्षेत्रांवर किंवा मातीवर नियंत्रण ठेवते. विश्वाच्या रहस्यांचा विचार करताना राजाचे मन आश्चर्याने भरले होते. राजाची नवीन समज लक्षात येताच वशिष्ठ हसला. त्याला माहीत होते की त्याच्या स्पष्टीकरणाने राजाच्या हृदयात एक ठिणगी पेटवली आहे आणि जसजसे जनक योग आणि सांख्य तत्वज्ञानाच्या रहस्यांचा अधिक खोलवर शोध घेतील, तसतशी ही ठिणगी जळत राहील. एका शांत जंगलात वशिष्ठ एका दगडी पायथ्याशी आडवे पाय ठेवून बसला होता. त्याचे डोळे बंद झाले होते आणि तो शांत स्वरात बोलू लागला होता. मी तुम्हाला सांख्य तत्वज्ञानाची शिकवण सांगितली आहे. तो त्याच्या राजाकडे डोळे उघडून बघत म्हणाला, आता मी तुम्हाला विद्या आणि कविद्या या संकल्पना समजावून सांगेन. वशिष्ठ बोलत असताना हवा एका अलौकिक ऊर्जेने कंपित होत होती. त्याने निर्मिती आणि विनाशावर नियंत्रण ठेवणाऱ्या अप्रकट शक्तीचे वर्णन प्रकृती म्हणजे कवित्यात म्हणजे अज्ञान कसे केले, तर दुसरीकडे पुरुष म्हणजे सर्वोच्च चेतना म्हणजे विद्या म्हणजे ज्ञान. वशिष्ठांच्या शब्दांनी ज्ञान आणि कृती या इंद्रिये, मन आणि 5 सूक्ष्म सार यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांची रेखाचित्र रेखाटली. चेतना आणि महात ही या प्रतीची पराकाष्ठा कशी होती, ज्याची पराकाष्ठा सर्वोच्च प्रकृतीमध्ये होते, हे त्यांनी स्पष्ट केले. राजा लक्षपूर्वक ऐकत राहिला. जेव्हा वशिष्ठाने सांगितले की जीव, वैयक्तिक स्व आणि प्रकृती हे दोन्ही अविनाशी मानले जात होते, तरीही ते विनाशकारी देखील होते. ज्ञानी लोकांनी असे म्हटले होते की दोन्ही विषय किंवा तत्वे आहेत, जी त्यांच्या निर्मिती आणि विनाश या गुणांनी जोडलेले आहेत. जसा सूर्य अस्त होऊ लागला, जंगलावर एक उबदार नाहिंगी प्रकाश पडू लागला. वशिष्ठाने त्याचे स्पष्टीकरण चालू ठेवले. त्याने पुरुष या 25व्या तत्वाला क्षेत्र कृती क्षेत्र म्हणून कसे ओळखले गेले याबद्दल सांगितले. जेव्हा योगींनी सर्व तत्वे अप्रकट आत्म्यात ब्रह्मा मागे घेतली, तेव्हा जीव आणि प्रकृती दोन्ही नाहीशी झाली. शिष्टाने जन्म आणि मृत्यूच्या चक्राचे वर्णन करताच राजाचे डोळे रुंदावले. जिथे जीवाने त्याच्या प्रकृतीशी असलेल्या संबंधानुसार विविध रूपे धारण केली. क्षेत्रजन जेव्हा त्याच्या स्वतःच्या उत्पादन कार्यात विलीन झाला, तेव्हा तो गुणापासून वंचित कसा झाला. फक्त ते पुन्हा धारण करण्यासाठी त्याने सांगितल्यात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. तेव्हा वशिष्ठीच्या शब्दांनी जीवाच्या विलापाचे एक मार्मिक चित्र रेखाटले. जन्म आणि मृत्यूच्या चक्रात पडून निसर्गाला त्याचे खरे स्वरूप समजून त्याच्या अज्ञानामुळे व्यक्ती स्वतः दोती झाली. आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन वशिष्ठाने वर्णन करताना राजाने ऐकले की जीव जेव्हा परमात्म्याला समजून घेतो, तेव्हा तो कशा प्रकारे विनाशकारीला सोडून देऊ शकतो आणि अविनाशीची ओळख मिळवू शकतो. आता जागृत झालेल्या वैयक्तिक आत्म्याला त्याचे खरे स्वरूप निराकार, निर्भय आणि आसक्ती नसलेले जाणवले. रात्र जसजशी खोल होत गेली, तसचे वशिष्ठचे शब्द राजाला आत्मशोधाच्या प्रवासावर घेऊन जात असल्याचे दिसत होते. तो स्वतःला प्रकृतीच्या जाळ्यात अडकलेल्या माशाप्रमाणे पाहत होता. जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून
मुक्तीची उत्कंठा बाळगून होता. नवीन समज घेऊन राजाने आपले आसक्ती सोडून सर्वोच्च आत्म्याचा आश्रय घेण्याचे वचन दिलेल्या वेळातील रात्र जसजशी पहाटेपर्यंत गेली तसच वशिष्ठ शाही दरबारातील शातवातावरणात वशिष्ठाने सर्वोच्च आत्मा बुद्ध आणि वैयक्तिक आत्मा अबूद यांच्या स्वरूपावर सखोल प्रवचन देण्यास सुरुवात केली. तो आदराने बोला. त्याचे शब्द भक्तीने टपकले. लक्षपूर्वक ऐका हे महान राजा. वशिष्ठ म्हणाला, जेव्हा मी स्पष्ट करतो की सर्वोच्च आत्मा अनेक रूपे कशी धारण करतो, वैयक्तिक आत्म्याशी एकरूप होतो, या परिवर्तनाच्या स्थितीत वैयक्तिक आत्मा ज्या रूपांना वास्तविक मानतो ते केवळ भ्रम आहेत याची जाणीव नसते. परिणामी तो सर्वोच्च आत्म्याला समजून घेण्यात अपयशी ठरतो, कारण त्याला सत्व, राज आणि तमस यांचे गुणधर्म आहेत. वशिष्ठ बोलत असताना त्याचे डोळे तीव्रतेने चमकले. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला होता. हे महाराज, वैयक्तिक आत्मा एका नदीसारखा आहे जी अनंतपणे वाहते, प्रत्येक क्षणी बदल घडवून आणते, तरीही तो अप्रकट समजून घेण्यास सक्षम असल्यामुळे त्याला बुद्धमन किंवा ग्राही म्हणतात. वशिष्ठ थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. पण जेव्हा व्यक्ती स्वतः पंच दिसावे तत्व प्रकृती समजून घेण्यात यशस्वी होते, जे अविवेकी आणि निर्मिती आणि विनाशाच्या गुणधर्मांच्या अधीन असते, तेव्हा तो स्वतः गुणापासून वंचित होतो. या स्थितीत तो परम आत्म्याचे स्वरूप प्राप्त करतो. राजाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे आश्चर्याने पूर्ण झाले. वशिष्ठाच्या शब्दांनी वैयक्तिक आत्म्याच्या समजुतीच्या प्रवासाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. जेव्हा जीव स्वतःला कळले तत्व भ्रमा मानतो, जे निर्व्यय आणि द्वैतत्व नसलेले असते, तेव्हा तो त्या उच्च समजुतीला प्राप्त करण्यात यशस्वी होतो, जी शुद्ध आणि निर्भय आहे. वशिष्ठ बोलत होता तसा त्याचा आवाज मृदू होत गेला. करुणेने भरलेला, हे राजा, वैयक्तिक आत्मा कोणत्याही तत्वाने मत आणि बाकीच्या बांधलेला नाही. तो त्या सर्वांच्या पलीकडे जातो, कारण तो बुद्धीने संपन्न आहे. जेव्हा जीव स्वतःला त्याच्या वास्तविकतेपासून वेगळे मानतो, तेव्हा तो परम आत्म्याला आणि स्वतःला जाणण्यात अपयशी ठरतो. वशिष्ठाचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी हल्ल्याच्या वाऱ्यासारखे हवेत तरंगले. गाजा त्याचे ऐकून घेत होता. त्याचे अंतकण समजूतदारपणाने भरले होते. वशिष्ठ पुढे म्हणाला, जेव्हा जीव ही उत्कृष्ट समज प्राप्त करण्यात यशस्वी होतो, तेव्हा तो अप्रकट किंवा प्रकृती सोडून देतो, जी निर्मिती आणि विनाशाच्या गुणांनी भरलेली असत्या. संवाद संपुष्टात आला, ज्यामुळे गाजा गहन चिंतनशील अवस्थेत पडला. वशिष्ठाच्या शब्दांनी त्याच्या काहीतरी खोरावर जागृत केले होते. सर्व द्वैतत्वांच्या पलीकडे असलेल्या परम आत्म्याशी असलेल्या संबंधांची भावना. शेवटी वशिष्ठ म्हणाला, हे महाराज, आत्म्याला जागृत करण्यास सक्षम असलेले हे ज्ञान मी तुमच्या सोबत सामायिक केले आहे. जो नम्र आणि समजून घेण्यास उत्सुक आहे त्याला तुम्ही ते देऊ शकता. या शब्दांनी वशिष्ठाने शहाणपणाचा वारसा मागे सोडून आपले प्रवचन संपवले, जो युगानुयुगे प्रतिध्वनित होई. क्षमा न करू शकणाऱ्या वाळवंटात जनक वंशाचा एक न्यायी शासक राजा वासुमनला प्रतिष्ठित भृगु कुळातील एक ज्ञानी आणि आदरणीय ऋषी भेटला. जेव्हा तो ऋषीकडे पोहोचला, जो जंगलाच्या शांततेत शांतपणे बसला होता, तेव्हा राजा वासुमनने ऋषींच्या ध्यानधारणेच्या स्थितीत व्यत्यय येणार नाही याची काळजी घेत आदराने मान झुकवली. परवानगी मिळाल्यावर राजा ऋषींच्या शेजारी बसला. त्याचे डोळे शहाणपणाच्या तीव्र उत्कंठेने भरलेले होते. हे पवित्र, त्याने विचारले, इच्छांनी वेगलेल्या आणि अस्थि शरीराने बांधलेल्या माझ्यासारख्या मानवाला सर्वात जास्त फायदा काय होतो? राजाकडे पाहत ऋषीचा चेहरा करुणेने उजळला. हो महाराज, ऋषींनी सुरुवात केली, जर तुम्हाला या आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यात आनंद शोधायचा असेल तर तुमच्या इंद्रियांना संयत करा आणि सर्व सजीवांना हानी पोहोचवणाऱ्या कृतींपासून दूर राहा. सद्गुणांचा पाय म्हणजे चांगुलपणाच्या शोधात असलेल्यांसाठी आश्रयस्थान आहे. ससोटीपासून 3 जग वाहतात, जे गतिशील आणि स्थिर प्राण्यांनी भरलेले असतात. माझ्या राजकुमार, सुखाने वेढलेले असूनही तुम्ही आणखी कशासाठी तळमळता? शीच्या शब्दांनी राजा वासुमनच्या हृदयाला स्पर्श केला. त्याने स्वतःला शहाणा व्यक्तीच्या शब्दांमध्ये प्रतिबिंबित होताना पाहिले. क्षुल्लक स्वरूपाच्या इच्छांकडे आंधळे, पण तू सतत अधिक शोधत ऋषी पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे एखाद्याने त्याचे बक्षीस मिळविण्यासाठी ज्ञान प्राप्त केले, त्याचप्रमाणे एखाद्याने धार्मिकतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. एक दुष्ट माणूस सद्गुणी कृतींचा प्रयत्न करू शकतो, परंतु त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतील. एक चांगला आत्मा तथापि सर्वात कठीण कर्मे देखील पूर्ण करण्यात सहजतेने सापडेल. अशीची शिकवण सौम्य पावसासारखी होती, जी राजा वासुमनच्या कोरड्या आत्म्याला पोषण देत होती. त्याला जाणीव झाली की खरा आनंद बाह्य सुखात नाही,
तर स्वतःमध्ये धार्मिकता जोपासण्यात आहे. वशी सद्गुणी जीवन कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन करत असताना राजा ऐकत होता. बक्षिसाची अपेक्षा न करता उदारपणे देणे करुणा आणि स्पष्टतेने कार्य करणे आणि स्वतःच्या आदेशाचा आदर करणे जसा जसा सूर्यास्त होऊ लागला, जंगलावर एक उबदार नारिंगी प्रकाश पडत होता. राजा वासमनला त्याचे हृदय बदलल्याचे जाणवले. त्याला दिसले की धार्मिकता ही केवळ एक अमूर्त संकल्पना नाही, तर एक जिवंत शक्ती आहे जी त्याच्या जीवनात शांतता आणि परिपूर्णता आणू शकते. वशीच्या शब्दांनी त्याच्या आत काहीतरी जागृत केले होते. उद्देशाची भावना, शहाणपणाने आणि करुणेने कार्य करण्याची इच्छा त्याच्या डोळ्यात आदराने राजा वशीकडे वळला आणि त्याने विचारले, तुम्ही ज्या फायद्याबद्दल बोलत आहात ती ही अतूट दृढता कोणी कशी जोपासू शकेल? वशी हसला. त्याचे डोळे प्राचीन शहाणपणाने चमकले. सद्गुणी आणि विद्वान आत्म्यांचा सहवास शोधा आणि त्यांच्या उदाहरणाला आदरांजली अर्पण करा. त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्याची शक्ती मिळेल. जेव्हा राजा वासुमन जंगलातून निघून गेला तेव्हा त्याला जाणवे, मिथिलाच्या राजावर नुकताच सूर्य उगवायला सुरुवात झाली होती, ज्याने भूप्रदेशावर एक उबदार चमक दाखवली होती. राजा जनक, जो त्याच्या शहाणपणासाठी आणि ज्ञानासाठी प्रसिद्ध होता, त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याच्या भोवती त्याचे सल्लागार आणि ऋषी होते. त्यांच्यामध्ये याज्ञवल्क्य हा एक पूज्यवंशी होता, ज्याने प्राचीन शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अनेक वर्षे घालवली होती. ब्रह्मांडाविषयीची आपली समज वाढवण्याच्या प्रयत्नात जनक काही काळापासून त्याच्या आत जवळ असलेल्या प्रश्नासह याज्ञवल्क्याकडे वळला. हे पूज्यवंशी, किती प्रकारच्या इंद्रिय आहेत? प्रकृती आणि तिची विविध अभिव्यक्ती काय आहे? ब्रह्म अंतिम वास्तवाच्या पलीकडे काय आहे? तो थांबला. त्याचे डोळे याज्ञवल्क्याकडे बंद झाले, जणू तो विश्वाचे रहस्य उघडण्याचा प्रयत्न करीत आहे. याज्ञवल्क्याने सौम्य स्मिताशाने कथा विणायला सुरुवात केली, जी ज्ञानाच्या चित्रपटासारखी उलगडत जाईल. हे महाराज, माझे ऐका, तो म्हणाला, कारण ज्यांनी विश्वाचे रहस्य समजून घेण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे, अशा साख्यांचे प्राचीन ज्ञान मी तुम्हाला देण्याद्वारे बोलत असताना त्यांच्या शब्दांनी निर्मिती आणि विनाशाचा एक गुंतागुंतीचा नमुना तयार केला. त्यांनी प्रकृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 8 तत्वाचे वर्णन केले. अप्रकट महत चेतना आणि 5 सूक्ष्म घटक, पृथ्वी, वारा, अवकाश, पाणी आणि प्रकाश. त्यांनी स्पष्ट केले की हे अस्तित्वाचे मूलभूत आधारस्तंभ होते. पण याज्ञवल्क्याची कथा एवढ्यावर थांबली नाही. त्यांनी या तत्वामधून उद्भवणाऱ्या 16 बदलांबद्दल सांगितले. आकलन शक्तीच्या संवेदना कान, त्वचा, जिभना आणि कृतीच्या संवेदना, भाषण, हात, पाय, तसेच आनंदाचे अवयव आणि स्वतःच मन. ते म्हणाले की हे विविध रूपांमध्ये प्रकृतीचे प्रकटीकरण होते. जसे याज्ञवल्क्य बोलत राहिले तसंच त्यांच्या शब्दांनी सृष्टी आणि विनाशाच्या गुंतागुंतीच्या नृत्याचे दर्शन घडवले, जे सर्व अस्तित्वामध्ये अंतर्भूत होते. त्यांनी प्रकट न झालेल्या आत्माबद्दल सांगितले, ज्याने नंतर चैतन्याला जन्म दिला आणि चेतनेतून मन आणि पृथ्वी, वारा, अवकाश, पाणी आणि प्रकाश या 5 महान घटकांचा उदय झाला. आणि स्पर्शरूप आणि चव, सुगंध आणि अनेक विचारांची निर्मिती या तत्वापासून निर्माण झालेल्या 9 सृष्टींचे वर्णन याज्ञवल्क्य करत असताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. तो वरच्या दिशेने प्राण उठणाऱ्या श्वासोच्छवासाबद्दल आणि शरीराच्या खालच्या भागात उलट्या दिशेने जाणाऱ्या श्वासोच्छवासाबद्दल बोलला. कथा जसजशी उलगडत गेली तसंच जनकाचे डोळे आश्चर्याने रुंद होत गेले. त्याचे मन अस्तित्वाच्या या विविध पैलूंना जोडणारे धागे पकडत होते. आणि जेव्हा याज्ञवल्क्याने शेवटी बोलणे बंद केले, तेव्हा राजे अशा शांततेत स्नान केले, जे सृष्टीच्या साराने प्रतिध्वनित होत असल्याचे दिसले. शांत स्वरा याज्ञवल्क्य सम्राटाला युगानुयुगे चालत आलेले प्राचीन ज्ञान सांगू लागला. हे राजा, नीट ऐका, तो म्हणाला, कारण मी तुम्हाला काळ आणि निर्मितीची रहस्य उघड करेन. जेव्हा ते बोलत होते तेव्हा याज्ञवल्क्याच्या शब्दांनी आश्चर्य आणि विस्मय व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केले की सर्वोच्च पुरुष कापरकर याचा एक दिवस होता, जो 10,000 कल्पांपर्यंत टिकला. एक अनंत काळ ज्याने मानवी आकलन शक्तीला आव्हान दिले. आणि तरी हा केवळ कोणताही सामान्य दिवस नव्हता. तो सृष्टीचा एक चक्र होता, जिथे विश्वदेवाच्या खोलीतून कमळाच्या फुलासारखी प्रकट झाल्याच्या वेळी परमपुरुषांची रात्र संपली, त्यावेळेस तो थरथरला आणि जागे झाला. सौम्य स्पर्शाने त्याने सर्व सजीवांना टिकून ठेवणारी कष्टी वनस्पती निर्माण केल्या. आणि मग एका सोनेरी अंड्यातून सृष्टीचे सार साकारणारा महान तपस्वी ब्रह्म उदयास आला.
संपूर्ण वर्षभर ब्रह्म अन्यामध्ये विश्वाच्या शांततेने वेढलेला आहे. लारकी ब्रह्म उदयास आला आणि त्याच्या पहिल्या श्वासाने त्याने संपूर्ण पृथ्वी आणि वरचे स्वर्ग निर्माण केले. त्यानंतर देवाने आकाशाला आकाशापासून वेगळे केले, एक विशाल विस्तार निर्माण केला जो अगणित जगाचे ग्रह असेल. 7500 कल्पानी भ्रमणाचा दिवस मोजला, एक असा कालावधी ज्याने काळाच्या अंतहीन चक्रांचा प्रतिध्वनी केला. नेवरिके बोलत असताना त्याचे शब्द सृष्टीचे दर्शन घडवता असे वाटत होते. महान किंवा ब्रह्मा म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या ब्राह्मणाने सूक्ष्म आणि शक्तिशाली अशा साराने उत्प्रोत चेतना कशी निर्माण केली हे त्याने सांगितले. या चेतनेतून पृथ्वी, वारा, अवकाश, पाणी आणि प्रकाश या 5 महान घटकांचा उदय झाला. घटकांनी त्या बदल्यात ज्ञानाच्या इंद्रियांना जन्म दिला. दृष्टी, ध्वनी, स्पर्श, चव आणि सुगंध. आणि या इंद्रियांमध्ये मन, बुद्धिमत्ता, अहंकार आणि आनंद या 4 आंतरिक क्षमता होत्या. एकत्रितपणे त्यांनी एक सुसंवादी नृत्य तयार केले ज्याने विश्वाला जीवन आणि हालचालींनी भरले. पण याज्ञवल्क्याची कथा केवळ सृष्टीबद्दल नव्हती, ती वास्तवाच्या स्वरूपाबद्दलही होती. इंद्रिये जरी शक्तिशाली असली तरी मनाद्वारे मार्गदर्शित केलेली केवळ साधने कशी होती हे त्यांनी स्पष्ट केले. मन त्या बदल्यात सर्व इंद्रियांचे स्वामी होते. ते सार्वभौम ज्याने अस्तित्वाच्या विशाल विस्तारावर राज्य केले. जसे याज्ञवल्क्याचे शब्द संपुष्टात आले तसंच ते सम्राट शांततेत बसला. त्याच्यासोबत सामायिक केलेल्या प्राचीन ज्ञानाच्या वजनामुळे त्याचे मन थरथर कापत होते आणि त्यामुळे सृष्टी आणि काळाची कथा आठवणींच्या क्षेत्रात नाहीशी झाली. केवळ भीती आणि आश्चर्याचा एक कुजबूज मागे राहिली. एक स्मरणपत्र की विश्वाची रहस्य अद्याप उलगडण्याची वाट पाहत होती. अशा प्रकारे याज्ञवल्क्याच्या शब्दांनी भूतकाळ आणि भूतकाळ यांच्यातील संबंध जोडला. विश्वाच्या एका शांत कोपऱ्यात सृष्टीच्या भव्य चक्राची आणखी एक कथा सांगण्यास उत्सुक असलेला याज्ञवल्क्य आपल्या राजासमोर उभा होता. त्याने अस्तित्वाच्या प्रत्येक युगानंतर झालेल्या विनाशाचे वर्णन करून सुरुवात केली. महाराज, बारकाईने ऐका, तो म्हणाला, कारण मी तुम्हाला शाश्वत ब्रह्माविषयी सांगे, जो सर्व सृष्टी निर्माण करतो आणि काढून घेतो. जसा दिवस जवळ येत होता आणि जगावर रात्र येत होती, तसचा ब्रह्म थकला आणि विश्रांतीच्या शोधात होता. तेव्हाच प्रकट न झालेला पवित्र माणूस त्याच्या आत हलला. महान शक्तींसह असलेल्या महारुद्राला पुढे ढकलत होता. या पराक्रमी शक्तीने सूर्याचे रूप धारण केले, शेकडो हजारो किरणे उत्सर्जित केली आणि स्वतःला डझनभर धगधगत्या भागांमध्ये विभागले. विलंब न करता या अग्निमय तुकड्यांनी सर्व निर्माण झालेल्या प्राण्यांना, जिवंत अंडाकृती किंवा अस्वच्छ प्रक्रियेतून जन्मलेल्या प्राण्यांना तसेच वनस्पती क्षेत्राला ग्रासले. केवळ काही क्षणांमध्ये प्रत्येक गतिशील आणि अचल प्राणी नष्ट झाला, ज्यामुळे पृथ्वी कासवाच्या कवचासारखी नापीक आणि गुळगुळीत झाली. आधी हवा एका भयानक शांततेने भरली होती. पण महारुद्राचे काम अजून पूर्ण झालेले नव्हते. त्याच्या अतुलनीय सामर्थ्याने त्याने नंतर प्रचंड शक्ती असलेल्या ओसाड भूप्रदेशाला पाण्याने भरून टाकले. युग अग्नी पेटत असताना हा शक्तिशाली घटक लवकरच नष्ट होऊ लागला, ज्यामुळे पाणी कोरळे झाले आणि फक्त एक धगधगत्या अंगारा उरला. ज्वाळा ओसाड पृथ्वीवर नाचू लागल्या. जरूर प्रत्येक प्राण्यामध्ये एका अदृश्य ठिणगीने इंधन दिलेवारा देखील त्याच्या झोपेतून 8 वेगवेगळ्या रूपांमध्ये हलत होता. एका मोठ्या नागाप्रमाणे तो धगधगत्या अग्नीभोवती गुंडाळला गेला. त्याच्या 7 अग्निमय जिभेचा नाश केला आणि सर्व सजीवांमधून वाहणारी उष्णता शोषून घेतली. जसजशी ज्वाला कमी होत गेली तसचा वारा स्वतः प्रत्येक दिशेने, वरच्या दिशेने, खालच्या दिशेने आणि उलट्या दिशेने जणू काही हरवलेले काहीतरी शोधत होता. त्यानंतर अंतराळ स्वतः झोपेतून जागे झाले आणि वाऱ्याची दिव्य ऊर्जा गिळंकृत केली. मग एखाद्या शक्तिशाली नदीत विलीन होणाऱ्या सौम्य प्रवाहाप्रमाणे मनाने आनंदाने अवकाशाचा अमर्याद विस्तार आत्मसात केला आणि शेवटी प्रत्येक प्राण्याचे सहा असलेल्या चैतन्याने मनाला गिळंकृत केले. त्याला त्याच्या स्वतःच्या खोलवर नेले. पण चेतना देखील विनाशाच्या चक्रापासून मुक्त नव्हती. त्या बदल्यात ती महातात्म्याने गेली. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याशी परिचित असलेली ती महान सर्वज्ञानी सत्ता. आणि जेव्हा या सर्वोच्च आत्म्याने आपले कार्य पूर्ण केले तेव्हा अतुलनीय विश्व स्वतःच सर्व गोष्टींचा स्वामी शंभूमध्ये ओढले गेले. राजाने याज्ञवल्क्याचे शब्द ऐकले तेव्हा त्याला
समूचे एक दर्शन झाले. ते सर्वोच्च आणि शुद्ध, ते अपरिवर्तनीय आणि प्रारंभ किंवा अंत नसलेले, त्याचे हात आणि पाय अस्तित्वाच्या